आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मुंबई महानगरपालिकेसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष शिवसेना उभाटा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती झाली आहे। दोन्ही भावांनी एकत्र पत्रकार परिषद घेत या युतीची घोषणा केली होती। महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी हे दोन्ही बंधू एकत्र सभा घेणार आहेत। महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले असून कोण कोणाविरुद्ध लढणार हे चित्र स्पष्ट होऊ लागलं। आता प्रचाराच्या तोफा धडाडू लागतील आणि सगळ्या राजकीय पक्षांचे प्रमुख नेते सभा गाजवायला सुरुवात करतील। यासोबत राजकीय पक्ष आपापले जाहीरनामेही प्रसिद्ध करतील। ठाकरे बंधूंनी यासाठी जय्यत तयारी केली। ठाकरे बंधूंची संयुक्त सभा ते वचननामा याचा संपूर्ण कार्यक्रम तयार झाला आहे। ठाकरे बंधू केवळ मुंबईतच नाही तर ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे, छत्रपती संभाजीनगर इथंही संयुक्त सभा घेणार आहेत। त्यामुळे प्रचाराचा धुरळा उडवून देण्यासाठी ठाकरे बंधू सज्ज झालेत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे 4 जानेवारीला संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत। या पत्रकार परिषदेत ते आपला वचननामा प्रकाशित करणार आहेत। वचननाम्यानंतर ठाकरे बंधू प्रचाराच्या मैदानात उतरतील। त्यांची पहिली संयुक्त जाहीर सभा ही मुंबईत होणार आहे। 5 जानेवारीला ही सभा मुंबईच्या पूर्व उपनगरात होणार आहे। या सभेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे संबोधित करतील। या सभेद्वारेच ठाकरे बंधूंच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे। मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या 3 संयुक्त सभा होणार। त्यामध्ये एक सभा ही पूर्व उपनगरात होणार आहे, तर दुसरी सभा ही पश्चिम उपनगरात होणार आहे। तिसरी सभा ही मुंबई उपनगरात होईल। या सभेद्वारे प्रचाराची सांगता होईल असं सांगितलं जात आहे। हा कार्यक्रम निश्चित होण्याआधी राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती, तर दुसऱ्याच दिवशी संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली। यात प्रचार सभा, वचननामा याबाबत रणनीती ठरल्याचं सांगितलं जात आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।